छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष असणारा सिंधुदुर्ग किल्ल्याचा बुरुज ढासळतो अशी माहिती समोर येते। मी आता आहे मालवण येथील जेटीवरून पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला हा जो समोर आहे तेथील 2 नंबरच्या बुरुजाला जवळपास 3 मीटर रुंदीचे मोठं भगदाड पडल्याची घटना समोर येते। काही दगड हल्ल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती समोर येते। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी हा सिंधुदुर्ग किल्ला असून किल्ल्याची तटबंदी सुद्धा ढासळत असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला असून याकडे मात्र पुरातत्व विभाग याच्या पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते। याची डागडुजी होणं गरजेचं आहे। या संदर्भात स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं आहे। याची डागडुजी होणं महत्वाचं आहे, कारण छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो आज पुढीला सुद्धा करणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची जी ढासळती जो तटबंदी आहे किंवा बुरुज आहेत त्याचं काम होणं महत्वाचं ठरणार आहे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। सध्या तुम्ही काल एक व्हिडिओ दिलेला होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होतं की 2 नंबरचा बुरुजाला भगदाड पडलेला आहे। केव्हा पडलं आणि काय स्थिती आहे सध्या तटबंदीची? सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून महाराजांच्या हातापावलाचे जे ठसे आहेत तिथून 2 नंबरचा बुरुज आणि त्याच्या पाव्याकडे साधारण एक 3 मीटर रुंदीचा आणि साधारण 3 मीटर खोली आतमध्ये असा एकदम पाव्याकडे भगदाड पडला आहे। माझ्या 1-2 दिवसापूर्वी मी सहज असा तटभिंतीवर फिरत होतो, त्यावेळेला माझ्या निदर्शनात आलं की इथे कुठेतरी काहीतरी तटभिंतीचे दगड ढासळले आहेत, म्हणून त्या ठिकाणी मी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरून स्वतः पाहणी केली। तेव्हा बघितलं तर प्रत्यक्षात त्या मोठा भगदाड पडलेला आहे आणि त्याचं पाणी थोडंसं आतमध्ये पण येत आहे। कारण काय आहे की पाण्याला जशी वाट मिळेल तसे ते भगदाड मोठं होत जाणार आहे। आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात त्याला करंट जास्त असतो, उन्हाळ्यात त्याला करंट नव्हता, पण आधी कधी हल्लेले होते असतील दगड कदाचित, पण कालच्या जे तुफान झालं त्या तुफानाच्या दरम्यान ते जास्त कोसळलेलं आहे आणि किनाऱ्याचा जो म्हणजे पाव्याचा जो दगड आहे त्याचं संपूर्ण पॉइंटिंग हल्लेलं आहे, मग ते करणं गरजेचं आहे। पुरातत्व विभागाला या संदर्भात तुम्ही कळवलं आहे का किंवा त्यांना माहिती आहे का? नाही, अजून आता हे बातमीतूनच कळलं असेल, पण आम्ही आता कळवण्याचा प्रयत्न केला पण आमचे काही फोन लागले नाही। त्यांची एक युनेस्कोची ग्रुप आहे ते आम्ही कळवणार आहोत त्यांना, कारण त्यांना कळवणं गरजेचं आहे की कारण ते लोक येतात पण काय आमच्या स्थानिकांना ते हे करत नाहीत, म्हणजे विश्वासात घेत नाहीत। कारण मागे पण डिसेंबर महिन्यात आलेले त्यावेळेला त्यांनी काय आम्हाला विश्वासात घेतच नाहीत। कारण आता जर तुम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे सगळ्यात जास्त लाटांचा मारा आहे। तिकडे सुद्धा आता असे काही भगदाड आहेत पडलेली की जेथे 4 दगड 5 दगड असे खालचे पडलेले आहेत तटभिंतीचे। मग आता तो जर रिपेअरिंग नाहीच झालं तर तुम्ही कधी करणार रिपेअर? माझं असं म्हणणं वैयक्तिक म्हणायचं झालं तर या देशामध्ये आपण लाखो रुपये आज रस्ते बनवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आपण खर्च करतो आहोत, पण महाराजांचे किल्ले सुस्थितीत करण्यासाठी का हा खर्च होत नाही, हा मोठा एक प्रश्न आहे। तुम्ही स्थानिक रहिवासी म्हणून तुमची काय मागणी आहे? आता आमची स्थानिक रहिवासी म्हणून पहिली मागणी आहे की आता हा किल्ला जागतिक वारसा म्हणून 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे आणि आपल्या सिंधुदुर्गाची ही शान आहे आणि या किल्ल्याचं जतन होणं महत्त्वाचं आहे। पुरातत्व विभागाने किंवा भविष्यात युनेस्कोने आज काम करताना पहिल्यांदा तटभिंतीचं काम हाती घेतलं पाहिजे, कारण नुसती तटभिंत ढासळतेच म्हणता येणार नाही। तटभिंतीला आतल्या बाजूने एक फूट अशी जाडी झाडांची, पिंपळाची झाड, वडाचं झाड अशी त्यामध्ये आलेली आहेत आणि त्याचं कटिंग करून त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे। नाहीतर भविष्यात मला वाटत नाही की म्हणजे एवढ्या वर्ष आता 350+ किल्ला आता लाटांशी मारत येतोय, पण आता निसर्गाने पण आपली मर्यादा सोडलेली आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि निसर्ग कधी पण कोप करतो तसं आता जर हे पॉइंटिंगच हलतं आहे, पावा हलतो आहे आणि जर लाटांच्या पाण्याला कसं आहे पाण्याला जेवढी वाट मिळेल तेवढे पाणी जात राहणार आणि ती जागा भिन्न होतात। त्यामुळे सगळ्यात प्रथम प्रावेशी आमचं मागणी अशी असेल की या किल्ल्याची जी काय जेवढे काही भगदाड असतील मग ते आम्हाला विश्वासात तुम्ही स्वतः त्याचा सर्वे करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी हे करा की प्रथम प्राधान्य त्याला दिलं पाहिजे।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.